पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता पूजा खेडकर दिल्ली पोलिसांसमोर हजर राहणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर काय करणार असा प्रश्न आता उपस्थित झालाय। कोर्टासमोर शरणागती पत्करणार की दिल्ली पोलिसांसमोर हजर होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे IAS अधिकारी बनण्याचा प्रताप करणाऱ्या पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दणका दिलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडनं। मंदार, पूजा खेडकर आता काय करणार असा प्रश्न अर्थातच उपस्थित होतोय, काय माहिती आहे? पूजा खेडकरला जामीन फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालयाने अतिशय कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढलेले आहेत आणि फक्त पूजा खेडकर आणि तिचे आई वडीलच फक्त या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आहेत असं नाही, तर ज्या ज्या यंत्रणांनी पूजा खेडकरला हे सगळं करण्यासाठी मदत केली, मग तिला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेमधले अधिकारी असतील, तिला वेळोवेळी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधले डॉक्टर्स असतील, हे सगळे यामध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं तपास होणं गरजेचं आहे। आणि इतरही अनेक विषयांमध्ये या सगळ्या बाबीमध्ये पोलिसांनी तपास करायला हवा असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्या तपासाची व्याप्ती वाढते आहे। प्रश्न आहे की पूजा खेडकर कुठे आहे, पूजा खेडकर काय करणार? मी आता पूजा खेडकर आणि खेडकर कुटुंबियांचा पुण्यातील बाणेर रस्त्यावरील जो बंगला आहे त्या बंगल्याच्या समोर आहे आणि अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अर्थातच पोलीस कधीही अटक करू शकतात ज्या व्यक्तीचा जामीन अर्ज फेटाळला आहे। त्यामुळे पूजा खेडकर कुठे आहे हा प्रश्न आहे। या घरामध्ये जर आपण पाहिलं तर इथे आता कोणी बाहेर दिसत नाहीये, मात्र आतमध्ये कोणी आहे का हे कळायला मार्ग नाहीये। पूजा खेडकरच्या वडिलांच्या नावावरती आणि आईच्या नावावरती असलेला हा पुण्यातील बाणेर रस्त्यावरचा बंगला आहे आणि पूजा खेडकरनी वेळोवेळी UPSCची परीक्षा देताना अनेकदा याच बंगल्याच्या पत्त्याचा आधार घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो की पूजा खेडकर कुठे आहे हा प्रश्न आहे। तिच्या वडिलांनी अनेकदा समोर येऊन जरी बाजू मांडायचा प्रयत्न केलेला असला तरी कालपासून त्यांचाही फोन बंद आहे, कारण दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांची टीम पुढे काय कारवाई करते हे महत्त्वाचं आहे। अर्थातच पूजा खेडकर आणि त्यांच्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एक अर्ज करण्याची संधी जी आहे ती मिळू शकते, मात्र जर दिल्ली पोलिसांनी ठरवलं तर त्याआधी ते कारवाई करू शकतात। याआधी वेगवेगळ्या यंत्रणांवरती अनेकदा शंका निर्माण झाली, कारण आपण पाहतो आहोत जून महिन्यापासून हे सगळं प्रकरण सुरू आहे आणि आत्ता जामीन अर्ज फेटाळलाय। आता पोलीस काय कारवाई करतात हे महत्त्वाचं आहे, कारण अनेक शंका वेगवेगळ्या यंत्रणांबद्दल या सगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून उपस्थित केल्या गेल्या होत्या पूर्वी। धन्यवाद मंदार, आपण दिलेल्या माहितीबद्दल। याबद्दल आपण वेळोवेळी आढावा घेतच राहू।